चित्रकूट जनपदमध्ये विवाह पार पडल्यानंतर नवरी सासरी पोहोचली। घरातील खोलीत फक्त नवरा नवरी होते। याच दरम्यान एका तासात असं काही झालं की पाहून नवराच बेडवर बेशुद्ध पडला। आणि पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील रायपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। रायपुरामध्ये अशोक नावाच्या व्यक्तीचा विवाह मऊ तालुक्यातील शिकरी या गावच्या निशा नावाच्या मुलीशी पार पडला होता। 18 एप्रिल रोजी हा विवाह पार पडला होता। नवरा मुलगा अशोक याने पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून थाटामाटात विवाह केला होता। त्यानंतर तो नवरीला घेऊन घरी पोहोचला। शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वराड परत गेले आणि नवरी मुलीसह दुपारी 3 वाजता घरी पोहोचले। त्यानंतर नवऱ्या मुलाकडील लोकांनी पुढील विधी परंपरेनुसार सुरू केले। त्याचवेळी संधी साधून दागिने आणि 30,000ची रोकड घेऊन नवरी मागच्या दाराने फरार झाली। जेव्हा नवऱ्या मुलाकडील लोक पुढील विधीसाठी नवरीला भेटण्यास गेले तेव्हा नवरी फरार झालेली होती। लोकांना तेथील बॉक्स पाहिला तर सोन्या चांदीचे दागिने गायब होते। पीडित नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी नवरी मुलीला शोधण्याचे आठोकाठ प्रयत्न केले, मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही। पीडित नवऱ्या मुलाने चोरट्या नवरी विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय। तिने माझ्यासोबत असे का केले हे मलाच माहित नाही असं नवऱ्या मुलानं म्हटलंय।